महाराष्ट्र राज्य तर मिळालं. 1 मे 1960ला जल्लोषसुद्धा साजरा झाला. पण अजूनही सरकारी कचेऱ्यांमध्ये इंग्रजी भाषेचाच बोलबाला होता. जे काही पत्रव्यवहार व्हायचे ते सगळे इंग्रजी भाषेमध्येच व्हायचे. सामान्य मराठी माणसाला त्याची अडचण मांडण्यातसुद्धा अडचण व्हायला लागली. मग हा बदल झाला कसा? राजभाषा. जस्ट माहितीसाठी सांगतो, राजभाषा म्हणजे अशी भाषा जी प्रशासन आणि प्रजेमधलं अंतर मिटवते. यशवंतराव चव्हाणांनी आणि तत्कालीन नेत्यांनी असं ठरवलं की राज्य जर आपलं आहे तर सगळा कारभारही आपल्याच भाषेत व्हायला पाहिजे. त्या काळात एक मोठं काम झालं, प्रशासकीय शब्दकोश बनवणं. इंग्रजी शब्दांना पर्याय म्हणून आपल्या मराठी साहित्यातले आणि लोकभाषेमधले शब्द निवडले गेले. जसं की कलेक्टरसाठी शब्द आला जिल्हाधिकारी आणि रिझोल्युशनसाठी शब्द आला ठराव. हे शब्द फक्त कागदावर न येता लोकांच्या ओठांवर सुद्धा खेळायला हवे होते. विचार करा, जो शेतकरी किंवा कष्टकरी मंत्रालयामध्ये जायचा त्याला आता तिथले अर्ज आपल्या मराठी भाषेमध्ये दिसायला लागले. प्रशासनामधली ती जरब कमी झाली आणि सरकार खऱ्या अर्थाने लोकाभिमुख झालं. लोकभाषा आणि प्रशासन यांच्यामधलं अंतर मिटलं. आज आपण जेव्हा सरकारी फाईलमध्ये मराठी पाहतो तेव्हा लक्षात ठेवा की हे यश इतक्या सहजासहजी मिळालेलं नाही. यामागे अनेक भाषातज्ञ आणि नेत्यांची दूरदृष्टी. त्यावर एक वेगळी रील बनवेनच. तोपर्यंत रील आवडली असेल तर लाईक करा आणि जस्ट माहितीसाठी म्हणून मित्रांसोबत शेअर पण करा.